नमस्कार मित्रांनो, न्यूक्लियस कम्प्युटरमध्ये आपलं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आपल्या कम्प्युटरचे पार्टिशन कसे करायचे, आपल्या हार्ड ड्राईव्हचे पार्टिशन करायचे. या ठिकाणी आपल्याला काय पाहावं लागेल, दिस पीसी किंवा आपल्या कम्प्युटरमध्ये माय कम्प्युटर असेल त्यावर जाऊन मॅनेज हा ऑप्शन आहे. मॅनेजमध्ये गेल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता स्टोरेजमध्ये डिस्क मॅनेजमेंट आहे. डिस्क मॅनेजमेंटमध्ये आपण इथे पाहू शकतो की आपल्या कम्प्युटरचे डिस्क किती आहे, हार्ड ड्राईव्ह किती आहे, SSD किती आहे, त्याची साईज आपण पाहू शकतो. या ठिकाणी माझ्या कम्प्युटरची हार्ड ड्राईव्हची साईज आहे 476.92 GB. तसेच तुम्ही इथे पाहू शकता की सध्या माझे काही मी पार्टिशन ऑलरेडी केलेले आहेत आणि मी ते यूज करतो. तर बऱ्याच कम्प्युटर युजर्सला असा इश्यू येतो की माझ्याकडे एकच पार्टिशन आहे, त्याला मल्टिपल पार्टिशनमध्ये मला कन्वर्ट करून वेगवेगळ्या नाव देऊन मला ते यूज करायचं आहे. तर त्या ठिकाणी मला काय करता येईल, तर आपण ते इथे पाहूया. आता माझे हे 2 पार्टिशन सध्या व्यवस्थित साईजमध्ये आहेत. मला सी ड्राईव्हमध्ये आणखी एक ड्राईव्ह ॲड करायचं आहे किंवा सी ड्राईव्हला श्रिंक करून आणखी एक ड्राईव्ह तयार करायचा आहे. तर त्यासाठी आधी मी काय करेल की या ठिकाणी राईट क्लिक करून श्रिंक व्हॉल्यूम हा ऑप्शन करेल. आता सी ड्राईव्हची नेहमी साईज ही आपण जास्त ठेवायला पाहिजे, कारण त्यामुळे स्पीड आपली मेंटेन राहते आणि आपल्याला स्पीडचे इश्यू येत नाहीत. तर त्या ठिकाणी मी एक 50 GB पर्यंत 55 GB पर्यंत माझं एक पार्टिशन बनवेल. तर हे 50 GB आहे, कसं कॅल्क्युलेट करणार? तुम्ही इथे काय तुम्ही कॅल्क्युलेटरमध्ये पाहू शकता 1024 इंटू 50 GB केलात किंवा मग 55 GB केलात किंवा असे पाहू शकता 56,587 भागिले 1024. इथे काय दिसेल तुम्हाला 55 GB च्या जवळपास पार्टिशन तयार होईल. मी काय करेल, याला श्रिंक करेल. श्रिंक केल्यानंतर तुम्हाला इथे या 238.15 GB मधून एक साईज कमी झालेली आहे, इथे पाहू शकता तुम्ही, आणि इथे अनअलोकेटेड म्हणून एक ड्राईव्ह तयार झालाय. तर आता सध्या हा ड्राईव्ह तुम्हाला इथे दिसणार नाही. माय कम्प्युटरमध्ये इथे तुम्हाला कुठेही तो नवीन ड्राईव्ह दिसणार नाही. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल की अनअलोकेटेड ड्राईव्हला राईट क्लिक करून न्यू सॅम्पल व्हॉल्यूम करावं लागेल. इथं नेक्स्ट केल्यानंतर तुम्ही इथे त्याला ड्राईव्हचं नेम सिलेक्ट करू शकता, जे काही तुम्हाला ठेवायचं आहे. लेट्स से मी ए हे ड्राईव्हचं नाव ठेवतो. ठीक आहे. फॉर्मॅटची मला सध्या गरज नाहीये. डिफॉल्ट NTFS आणि .fat NTFS आपण रेग्युलर यूजसाठी वापरतो. नेक्स्ट केल्यानंतर इथे तुम्हाला सर्व डिटेल्स दाखवता येतात ड्राईव्हचे. त्यानंतर फिनिश करू शकता. हा ड्राईव्ह फॉर्मॅट झालेला आहे आणि आता आपण इकडे पाहू शकतो ए हा नावाचा ड्राईव्ह इथे जनरेट झालेला आहे. या ठिकाणी आपण कुठलंही नाव ठेवू शकतो. ठीक आहे. अशा प्रकारे आपण आपल्या कम्प्युटरच्या ड्राईव्ह तयार करू शकतो. धन्यवाद.